नमस्कार. कस्तुरी क्लासेस मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण फ्रॅक्शन सुरू केलंय. फ्रॅक्शनचे तिन्ही टाइप मी तुम्हाला सांगितले. आता आपण आज फ्रॅक्शनची ॲडिशन शिकणार आहोत. 6वी 7वीच्या पुस्तकामध्ये हा सिलेबस आहेच, पण हे जे छोटे एक्झाम असतात त्याच्यामध्ये पण विचारतात. तर चला आपण एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करू. बघा, मी पहिले एक्झाम्पल घेतलंय 3/2 प्लस 3/2. आता बघा, पहिलं लक्षात घ्यायचं, फ्रॅक्शन मध्ये काय, छेद आणि अंश या दोघांचा एक छेद काय समान आहे. मग फक्त काय घ्यायचं, इक्वलचं साइन. दोन छेद साठी एकच छेद घ्यायचा आणि काय लिहायचं, 3 + 3. 3 + 3 किती झाले, 6. 6/2. आता बघा, हे पण उत्तर बरोबरच आहे, पण तुम्हाला डिव्हिजन शिकवलंय की नाही, मी डिव्हिजन तुम्हाला करता येतं. मग काय, 2 × 1 = 2 आणि 2 × 3 = 6. मग उत्तर किती आलं, 3. आता खाली मी 1 लिहिला नाही, कारण जेव्हा जेव्हा तुम्ही फ्रॅक्शन सोडवता आपण खाली 1 नाही लिहिला तरी तो असतोच, म्हणून लिहायची गरज नाही. समजलं? एक्झाम्पल सोपं आहे. पुढचं आणखी एक घेऊ. बघा, इक्वलचं साइन इथं पण छेद काय समान आहे, डिनोमिनेटर सारखा आहे. मग सरळ सरळ एक रेष सोडायची, दोन्ही छेद साठी एक छेद घ्यायचा आणि 6 + 3 लिहायचं इज इक्वल. आता 6 + 3 किती झाले तुमचे, 9 आणि अपॉनला 4. इथं बघा भाग जात होता म्हणून मी दिला, जिथं जात नाही तिथं थांबून यायचं. आणि तसंही मी तुम्हाला, हे कोणतं फ्रॅक्शन आहे, इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. काय इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे, कारण छेदापेक्षा कोण मोठा आहे, अंश मोठा आहे. मग हे कोणतं फ्रॅक्शन आहे, अंशाधिक अपूर्णांक आहे. तर याला कन्वर्ट करायचं तुम्हाला येतच. एक होमवर्क म्हणून तुम्ही मला हे कन्वर्ट करून कमेंट मध्ये पाठवा. बाकी हे असं ठेवायचं. इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं मला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करून कमेंट मध्ये सांगा. तिसरं एक्झाम्पल घेऊ आपण. (3/5 + 6/5). पुन्हा हे सेम मी काय घेतलाय, छेद घेतलाय. आज आपण छेद सारखं असलेलंच एक्झाम्पल घेणार आहोत. उद्या मी तुम्हाला विषम छेद असलेल्यांची ॲडिशन कशी करायची ते शिकवणार आहे. मग दोन्हींसाठी काय घ्यायचंय, 1 5 घ्यायचंय. 3 + 6 किती होणार आहे तुमचे, 9. किंवा ही इथं एक स्टेप लिहून घ्यायची, 3 + 6 इक्वल. आता बघा, इथं तुम्हाला तोंडी पण येतं, मग एक स्टेप गाळायची नाही. नंतर तुम्ही एक स्टेप जर तुम्ही स्किप केली तर कधी कधी उत्तर घाईघाईमध्ये चुकून जातं. तर स्टेपने चालायचं, इक्वलचं व्यवस्थित साइन द्यायचं, जेणेकरून तुमचं गणित चांगलं दिसतं. मग 3 + 6 किती आले तुमचे, 9 अपॉनला 5. पुन्हा हे कशाचं एक्झाम्पल आहे, इम्प्रॉपर फ्रॅक्शनचे. कन्वर्ट करायचं, कमेंट मध्ये सांगायचं. मग हे उत्तर जसं तसं ठेवायचं, 9/5. आणखी एक घेऊ आणि मग थांबू. बघा, 7/2 + 3/2 इक्वलचं साइन, रेष ओढा, दोन्ही 2 साठी 1 2 लिहा. 7 + 3 किती झाले, 10 अपॉनला 2. बघा, आता हे थोडंसं वेगळं आहे. 2 नी 10 ला डिवाइड होतं की नाही. मग काय कराल तुम्ही, 2 × 1 = 2 आणि 2 × 5 = 10. मग इथं 1 लिहायची गरज नाही, फक्त काय लिहायचा, 5. समजलं? आणि हे दोन काय तुम्हाला होमवर्क साठी इम्प्रॉपर फ्रॅक्शन ने मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.